आम्हाला खूप चांगले असे पॅटर्न त्यांच्या मार्फत मिळतात आणि त्यांची टी शर्टची क्वालिटी ज्याप्रमाणे असते ते नक्कीच खेळाडू देखील प्रशंसा करत असतात. अशीच सपोर्ट त्यांचा पुढे देखील राहील. चला वळूया कॉम्बॉक्स मध्ये. आम्हाला जॉईंट होतील आमचे समालोचन मित्र प्रथमेश ठाकूर. थैंक यू सो मच. स्वागत एक बार फिर से सभी दर्शकों का तहे दिल से लूरा इवेंट क्रिकेट क्लब आयोजित लूरा प्रीमियर लीग 2026 आज के दिन का ये हालांकि आज के लॉट का देखा जाए तो ये आखिरी मुकाबला होगा. यहाँ से जो टीम जीतेगी वो इस प्रतियोगिता की बात करेंगे. चेक. चला उपस्थित मान्यवर निंबाळकर साहेब यांचा शुभ सन्मान करायचा. आमचे आयोजक कमिटीचे संदेश खुणे साहेब यांना विनंती करतो की या संदेश खुणे साहेब या. आपल्या शुभ हस्ते निंबाळकर सर ज्यांच्या मार्फत आपल्याला या टी शर्ट पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं खूप चांगलं. धन्यवाद निंबाळकर साहेब. विराजमान व्हायचं आहे आपलं. चला जॉईन कॉमेंटर. चला लवकर डकआउट मध्ये बसून घ्या अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि मॅच सुरू करा. का हा वेळ चाललाय वाया. आपण एका प्रेस्टिजियस टुर्नामेंट मध्ये खेळत आहोत लक्षात ठेवा. थैंक यू सो मच भाग्यवान सर. थैंक यू रोशन सर. चलते हैं मुकाबले की और फिर एक बार आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से मनपूर्वक हार्दिक स्वागत होगा इस बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट में. आप देख रहे हैं दोस्तों लोरा इवेंट क्रिकेट क्लब आयोजित लोरा प्रीमियर लीग 2026 सीजन 7. मुकाबले को शुरुआत हो चुकी है और पहला ओवर लेकर गेंदबाज अलंकार 6 फुट हाइट इनकी ऊपर से 1.5 फुट हाथ जाता है. लगभग 7.5 फुट ऊपर से गेंद आती है बल्लेबाजों को. अगर ये गुडलैंड स्पॉट पर गेंदें डालेंगे ना तो जो टेक ऑफ होंगी गेंदें बल्लेबाजों को बहुत, यही बात का मैंने जिक्र किया ना अभी कि ये ऐसी गेंदें जो टेक ऑफ होंगी क्योंकि हाइट है इनके पास, वो एडवांटेज है. 6 फुट के ये ऊपर 1.5 फुट का हाथ यानी 7.5 पौने 8 फुट ऊपर से गेंद अगर आएगी आपको तो मुश्किलें बढ़ेंगी. और अगर वो गुडलैंड स्पॉट से टेक ऑफ करने वाली होंगी तो और ज्यादा मुश्किल. ओ आगे रखा टिप्पा इस बार. इससे पहले गुडलैंड स्पॉट पर था टिप्पा और इस बार आगे डाला गया.
इस बार कॉलिंग खराब हुई यहाँ पर और इसी बीच विकेट का यहाँ पर होता हुआ पतन, रन आउट के माध्यम से लगता हुआ यह बड़ा झटका। यापुढील मॅच जी होणार आहे नवनिर्माण विपक्ष जय श्रीराम दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहे टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये या. जय श्रीराम राजू आणि नवनिर्माणचे केतन यायचे आहे टॉस बॉक्स मध्ये. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस ओढून घेणार आहोत. जय श्रीरामचे राजू आपण देखील यायचे आहे. राजू सिंग बॉलर तैयार, नए बल्लेबाज मैदान में तीसरे नंबर पर राजू आ चुके हैं. कुछ अलग हिट करने का प्रयास किया था इस बार राजू ने, लेकिन अलंकार जिस तरह की गेंदबाजी कर रहे, बेहतरीन गेंदबाजी, एक्यूरेट टप्पा इन्होंने रखा गया और साथ ही साथ कंसिस्टेंसी इनके गेंदबाजी में नजर आई. बहुत तगड़ी बल्लेबाजी करनी होगी अब यहां से, क्योंकि सामने बैटिंग ऑर्डर बड़ा डीप है. जड़ में परफेक्ट यॉर्कर, बेहतरीन विकल्प इस बार इस्तेमाल किया गया. ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त और पहले ओवर के समाप्ति के बाद सिर्फ और सिर्फ 2 रन 1 विकेट के नुकसान पर. शुभ असते आपण या पुढील मॅचचा म्हणजेच निखिल लाड दादा यांच्या शुभ असते या पुढील मॅचचा आपण टॉस उडून घेत आहोत. नवनिर्माण जो संघ आपण पाहतोय तो त्यांच्याच मालकीचा आहे. तो इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे आपल्याला खेळताना. मयूर लाड आणि निखिल लाड हे दोन्ही दादांच्या शुभ असते. बॉलर तैयार, ओवर नंबर 2. बैटिंग टीम स्वागस, ये आखिरी वार्निंग आपको कि प्लेयर डगआउट में आपके खिलाड़ियों के अलावा अतिरिक्त कोई खिलाड़ी नहीं, और जो प्लेयर्स होंगे सबके सब चेयर्स पर होंगे. मैंने इससे पहले भी जिक्र किया कि आप रिपोर्टेड टूर्नामेंट खेल रहे हो एक, अभी भी कोई सीढ़ी पे बैठा है, कोई कहीं बैठा है. चला नक्कीच टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे जय श्रीराम विलन संघ. निर्णय आपला थोड्या वेळानंतर कळवला तरी चालेल, काय हरकत नाहीये. तर मान्यवरांचे देखील मी आभार व्यक्त करतोय की आपण इथे उपस्थित झालात, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतोय. थैंक यू सो मच भाग्यवान सर. ऑन साइड पर बढ़िया हिट लगाया इस बार, गेंद सीधे निकल गई है, बाउंड्री लाइन के बाहर मिलेंगे 4 रन. फिर से एक बार अच्छा शॉट, लेकिन फील्डर वहां पर है. 2 रन बड़ी तेजी से मुकम्मल किए गए. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, और ये बहुत जरूरी है. तालमेल आपका आपके पार्टनर के साथ, बल्लेबाज के साथ कैसा, ये सब चीजें बहुत मैटर करती है. स्कोर फिलहाल 8 पर, 8 रन ऑन दी बोर्ड. 8 रन फिलहाल स्कोर बोर्ड पर नजर आते हुए. दूर वाले छोर से फिर से एक बार गेंदबाज तैयार.
चलिए चलिए दोस्तों, ओवर नंबर बात करेंगे यहाँ पर 2 का खेल शुरू हो चुका है। पहले ओवर में अलंकार को आपने देखा, 2 ओवर निरंकार को आप देख रहे हैं। अलंकार निरंकार, क्या बात है। कहीं ना कहीं ये सोच होगी दोनों ही गेंदबाजों की कि सटीकता से गेंदबाजी की जाए, अच्छी गेंदबाजी की जाए। बॉलर तैयार, निरंकार शफल होकर खेलने का प्रयास, वाइड यॉर्कर का इस्तेमाल किया गया इस बार। बहुत बेहतरीन गेंद, अच्छा विकल्प मैं कहूंगा यहाँ पर राइट हैंड कर बल्लेबाज के खिलाफ अगर आप देखा जाए तो ये बहुत बढ़िया विकल्प था, क्योंकि आउटफील्ड में बात करें यहाँ पर 3 फील्डर आपको नजर आएंगे, वहां से 1 फील्डर डीप कवर पर, तो वाइड यॉर्कर मैं कहूंगा अच्छा विकल्प। एक और, लेकिन इस बार स्लॉट में थी, ऑन साइड पर ये बड़ा हिट लगाने में कामयाब हुए बल्लेबाज। अंपायर्स का इशारा आता हुआ ये 6 रन, और 6 के साथ ओवर की यहां पर हुई समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद 7 के औसत से 14 रन 1 विकेट के नुकसान पर। चलिए भाई, याद रखिए यहाँ पर स्टॉपवॉच ऑन है, तो जिस तरह से आप अतिरिक्त समय खर्च कर रहे हो ये नहीं होना चाहिए भाई। बड़ा हिट लगाने का प्रयास किया गया, वहां पर फील्डर मौजूद है। 14 रन थे 2 ओवर के बाद, और हालांकि यहाँ पर देखिए बात करेंगे तो यहाँ से कमबैक होना बहुत जरूरी बल्लेबाजी करती हुई टीम स्वागर्स का। रन अगर उतने बड़े लगे नहीं स्कोरबोर्ड पर तो मुश्किल आपके लिए बढ़ सकती है। बॉलर तैयार, कमेंट्री बॉक्स एंड से ओवर नंबर 2 अलंकार सेकंड स्पेल में ओवर नंबर 3 में आए, लेकिन ये इस बार देखिए रनआउट का मौका यहां पर बन सकता था लेकिन नहीं। फिर एक बार बॉलर तैयार, कमेंट्री बॉक्स एंड से अलंकार, बड़े हाइट कटकाठी ऊंची इनकी, और पहले ओवर में जो आपने गेंद देखी थी, एक जो गुडलैंड से टॉस हुई थी, सरप्राइजिंग डिलीवरी पूरी तरह से बल्लेबाज के लिए अचंभित करने वाली गेंद थी। वैसी गेंदें यदि बार बार डालते रहे अलंकार तो बल्लेबाजों के लिए ढेर सारी मुश्किलें यहां पर वो पैदा कर सकते हैं। फिलहाल 19 रन 1 विकेट के नुकसान पर 3 गेंद अभी विशेष अलंकार के ओवर की। यही एक और बेहतरीन गेंद, टेस्ट मैच लेंथ यहां पर ये जो अनुमान लगाना थोड़ा मुश्किल हो जाता है बल्लेबाजों को इस टिप्पे पर गेंद आने के बाद कि एग्जैक्टली क्या करना है, पुल करना है, उतनी हाइट मिलेगी या नहीं करना है, कि एग्जैक्टली डिपेंड्स करना है। ढेर सारे सवाल रहते हैं बल्लेबाज के मन में, ना अनुमान लगा पाते बल्लेबाज और हो जाते हैं सफल गेंदबाज। इस बार विकेट कीपर से हुई चूक, लेकिन शॉट फाइन लेके फील्डर के यहां पर सराहना करनी होगी जिन्होंने गेंद को रुकाया गया। बल्ले का हल्का सा सिरा लेकर शॉट फाइन में गेंद गई थी। आखिरी गेंद शेष अभी भी इस ओवर की, और 21 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 21 ऑन बोर्ड। बॉलर तैयार,
बॉलिंग मार्क पर। कल की टीमें याद रखिए, आपको ठीक 8:45 पर रिपोर्टिंग करना होगा। आड़ा बल्ला चला है ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, गेंद निकल गई है बाउंड्री पार। मिलेंगे 4 ओवर की हुई समाप्ति, इसी चौके के साथ 3 ओवर का खेल समाप्ति। 3 ओवर के बाद 25 रन 1 विकेट की नुकसान पर। 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर थर्ड ओवर। टीम स्वैगर्स। तीन ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ नजर आ रहा है दोस्तों। और 3 ओवर के समाप्ति के बाद 25 रन 1 विकेट के नुकसान पर। 25 रन ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर थर्ड ओवर। ओवर नंबर 4 का खेल होता हुआ शुरू और गेंदबाज बॉलिंग मार्क पर। शैलेंद्र, उतना अच्छा संपर्क है नहीं, शॉर्ट थर्ड पर अच्छी फील्डिंग। मेरे ख्याल से किरण थे वहां पर, जिन्होंने पिछले दोनों ही मुकाबलों में 35 प्लस इंडिविजुअल टोटल बनाया है। 0 पर कैच छूटा और 38 रन बनाने वाले एकमात्र बल्लेबाज इस प्रतियोगिता में, जिन्होंने कैच छूटने के बाद इतनी आक्रामकता से बल्लेबाजी की। बैटिंग लाइनअप सोचिए ना भाई, क्या खतरनाक है। शुरुआती दौर में आते किरण और अलंकार, वो आउट होने के बाद आते प्रशांत। ये तीनों ही बल्लेबाजों ने आज महत्वपूर्ण भूमिका निभाई। देखिए सफल होकर खेलने का प्रयास था इस बार। शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी देखिए चतुर चालाक थे और गेंद को उन्होंने रुकाया, ये बहुत जरूरी बात। इससे पहले शॉर्ट थर्ड ने अच्छी फील्डिंग, इस बार शॉर्ट फाइन ने अच्छी फील्डिंग। हालांकि अक्सर ऐसे कहा जाता है अजय कि शॉर्ट थर्ड और शॉर्ट फाइन पर आपके सबसे कमजोर खिलाड़ी होते हैं, लेकिन नहीं, इस टीम ने बताया कि हमारे मजबूत खिलाड़ी यहां पर मौजूद है। अच्छा शॉट इनफील्ड के बीच से निकाला, फील्डर थे वहां पर, देखते रह गए। लेट संदीप मोटीराम पार्टी स्टैंड में गेंद, मिलेंगे 4 रन। एलपीएल ब्रांडेड स्ट्रोक। बहुत ही बेहतरीन, बहुत ही बेहतरीन, शानदार, जानदार और असरदार। ताबड़तोड़ मिस टाइमिंग, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर मौजूद और आसान सा ये कैच लपक लिया। ऑस्ट्रेलियन स्टाइल में ये कैच लपका, देखिए फील्डर ने। विकेट का यहाँ पर होता हुआ पतन, झटका नंबर लगा। यहां पर 2 बल्लेबाजी करती हुई टीम स्वैगर्स को।
हॅलो. तर पाहू शकता टॉप 4 मध्ये गेलेला एकच खेळाडू इथं पाहतोय आम्ही, तो म्हणजे रवींद्र बंदरे. बाकी इकडे सगळे जे आहेत ना, त्यांनी या टुर्नामेंटसाठी आता मेहनत घ्यायचा विचार केलेला आहे. या टुर्नामेंटसाठी हातभार लावायचं ठरवलेलं आहे. नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे भाग्यवान की रवींद्र पंधरे मेहनत घेत नाहीत का? नाही, रवींद्र बंदरे टॉप 4 मध्ये गेले आहेत. आम्हाला त्यांची मॅच बघायला भेटू शकते, पण आम्ही आता ह्या टुर्नामेंटसाठी कष्ट करणार आहोत. ते आता मॅच मध्ये पाहायला मिळतील आपल्याला उद्या इन ऍक्शन मध्ये. क्या बात है. तो चलिए इसी बीच बात करके देखिए 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ. 4 ओवर के बाद केवल 33 रन 33 रन ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेटों के नुकसान पर 33 रन बने स्कोरबोर्ड पर. पहले बल्लेबाजी कर रही है खेल के सत्र में टीम स्वागर्स. रुपेश थोड़ा आराम फरमा रहा है फिलहाल क्योंकि दोपहर का सत्र खाना हो चुका है. लेकिन याद रखिए आलस इंसान का सबसे बड़ा शत्रु होता है. भाग्यवान जरा आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची जरा कृपा करा, विनंती आहे. ओ पहली गेंद और फील्डर, हो व्हाट एफर्ट, व्हाट एफर्ट. क्या प्रयत्न किए वहां पर, क्या वो फील्डर ने एफर्ट्स लगाए, लाजवाब. शॉट फाइन. सिंगल के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ. कैच ड्रॉप हुआ इससे पहले और अब फाइनल एक बार कैच छूटने के बाद किरण को पूछे कितने ज्यादा आक्रामक होते हैं बल्लेबाज. ऑन साइड पे लॉक करने का प्रयास था, शॉर्ट थर्ड एक्शन में आता हुआ. नाही पडवडी
डीजे मास्टर प्रथमेश ठाकूर. 51 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. 51 धावांचं टार्गेट टर्मिनेटर या टीम समोर. 10.20च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे. गोलंदाज आहेत मुकेश आणि स्ट्राईक इनला बॅट्समन किरण. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली कंप्लीट आणि या एका धावेने श्री गणेश होते. स्ट्राईक इनला बॅट्समन अलंकार आहेत, ज्या अलंकारने आधीच्या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती. 34 धावा आणि 3 विकेट घेतले होते अलंकारने. तोच अलंकार स्ट्राईक इनला आहे. ऑन साइडला पुल करतायत इनफिल्डच्या वरून. शॉर्ट ऑन पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. अलंकारच्या बॅटमधून धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये सुरू आहे. थोडासा फिल्डिंग मध्ये बदल करताना आपण पाहू शकाल. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल करतायत. क्षेत्ररक्षक आहेत आणि एका हातामध्ये हा झेल पकडलेला आहे. राजीवने हा झेल पकडला. मध्ये नक्कीच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. विनय 3ऱ्या क्रमांकावरती. क्या बात है, लॉफ्टेड काउंटरचा फटका इनफिल्डच्या वरून. अपिश अँड पनिश बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावफलकावरती आहे 9. 1-9 ही धावसंख्या आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक. मुकेश गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. मिस्टायमिंग फिल्डर थोडेसे दूर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1-10. 1 चेंडू शिल्लक. या षटकामधील 51 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. अलंकार खूप लवकर बाद झालाय.
फक्त एक चौकार लगावलं. त्यानंतर कार्बन कमाल कॅच आपण पाहिली राजूजी, 1 हँडेड कॅच, एका हातामध्ये तो झेल पकडला. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11 अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. स्विच इट, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती धावा 2 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/13. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 24. चला पंचांना विनंती असेल आणि फिल्डिंग करणारी टीम, चला थोडंसं सहकार्य करा. यानंतर एक सामना खेळवायचा आहे. 24 चेंडू 38 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. सामना स्पीडअप करा, कारण की यानंतर एक सामना 6 षटकांचा होणार आहे, त्यामुळे ही सूचना असेल. अडतीस धाव बनवायच्या आहेत. चला पंच संदीप सर, थोडासा सामना स्पीडअप करा. बघा एक सामना खेळवायचा आहे, तो देखील 6 षटकांचा असणार आहे. ऑन साइडला फ्लिक करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे 17. चांगली सुरुवात झाली या मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावा बनवायच्या आहेत. 22 चेंडू शिल्लक आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. UTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. शैलेश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम या 2 फिल्डरच्या टी शर्ट कुठे आहेत? हा, या 2 फिल्डरच्या टी शर्ट कुठे आहेत? एक आहे का? सॉरी. नाही, टी शर्ट एक जरी असली तरी कापड 2 टी शर्टचं लागेल. चौकार येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 21. 21 धावा जिंकण्यासाठी 30 ची गरज. 21 चेंडू शिल्लक बनवायच्या धावा 30. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर आमिंग, झेल कोण पकडेल? 2 फिल्डर आलेत. झेल हातामध्ये पडला होता आणि हा झेल सोडला जातोय. प्रयत्न खूप चांगला केला होता. हे झेल घेणं कठीण जातं आणि मिळतीच्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आहे 23.
28ची गरज या मॅच मध्ये आहे. 20 चेंडू शिल्लक, 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत. वीस चेंडू 28. वीस चेंडू 28 आणि हा झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ, जीवनदान मिळत आहे. 51 धावा डिफेंड करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला चांगली फिल्डिंग, डॉट बॉलचं सातत्य, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल आणि या चुका टाळाव्या लागतील. 19 चेंडू आणि 28ची गरज. सोपा झेल होता. डान्सिंग डाऊन द विकेट. अंतिम चेंडू आला डॉट आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 18 चेंडू शिल्लक, 28 धावांची गरज या मॅच मध्ये टर्मिनेटर या टीमला. या मॅच मध्ये क्वालिफाईंग सामना जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. बक्षीस पात्र हा सामना सुरू आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. त्यासाठी हा सामना फार महत्वाचा. गोलंदाज आहेत योगेश आणि स्ट्राईक एंडला बॅट्समन विनय आहेत. ऑन साइडला पुल करतात गॅप मधून. काव कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुल सक्सेसफुल. चौकार. संगीता पण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. 24 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू शिल्लक. लॉप करतायत इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. समीकरण सोपं झालेलं आहे. 16 चेंडू 18ची गरज. पुल करतायत गॅप मधून. सीमा रेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. दणदणीत कणकणीत चौकार. पंधरा चेंडू 14ची गरज. 15 चेंडू शिल्लक आहेत. 14 बनवायचे आहेत. समीकरण सोपं झालेलं आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये.
टर्मिनेटर. आजच्या दिवसामधील दोन्ही सामने एकतर्फी जिंकले आहेत. मिस टायमिंग झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. रन बॉल इक्वेशन 14 चेंडू 14 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. बॉल इक्वेशन 14 चेंडू 14 बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. प्रशांत पहिल्या सामन्याचा हिरो. ऑन साइडला विकेट. आले आले आपल्या नावाचा परिचय दिलेला आहे. षटकार ठोकलाय प्रशांतने. ही ताकद आहे, ही खासियत आहे प्रशांतची. ज्या प्रशांतने पहिल्या मॅच मध्ये 47 धावा नाबाद बनवल्या होत्या, तोच प्रशांत शांत कसा बसेल. 8 धावांची गरज, 13 चेंडू शिल्लक. आणि पाहावं लागेल काय घडले या चेंडूवरती. SOUT फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43. 12 चेंडू आणि बनवायचे धावा 8. सॉफ्ट आणि खेळतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत. आउटफील्ड फास्ट आपण पाहतोय आणि फिल्डर येत आहेत. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. आणि काय घडलंय, फलंदाज होईल बाद. डीजे मास्टर 11 चेंडू 6 ची गरज या सामन्यामध्ये आहे. 11 चेंडू बनवायच्या धावा 6. बॅकफुटला गेले, स्लाइस करतायत आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे गलीमध्ये. फिल्डर होते योगेश. जरी मरी
अंदाज 8 चेंडू शिल्लक बनवायच्या धावा 6 या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. 12 मॅनची थोडीशी चिंता वाढली असं वाटतंय. आणि सीमारेषेच्या बाहेर MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे. लोढा प्रीमियर लीग सीझन 7च्या थेट टॉप 4 मध्ये हा संघ क्वालिफाय होतोय. टर्मिनेटर अभिनंदन. चला दोन्ही टीम लाईनअप करा, सेकंड करा आणि जय श्रीराम 11 फिल्डिंग लावून घ्या आपण. नेक्स्ट मॅच जय श्रीराम 11 आणि नवनिर्माण या दोन टीम मध्ये. द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच समरी आपण बघूया. तर पाहू शकता नवनिर्माणचा स्क्वॉड तुम्ही पाहिला. अतिशय ऑलराऊंडर मध्ये तुम्ही जर विचार केला त्यांच्यामध्ये 7-8 ऑलराऊंडर आहेत आणि बॅट्समनचा विचार केला तर बॅट्समन देखील खोलवर आहेत आणि विकेट किपर एक असणार आहे. तुम्ही पाहू शकता दुसरा तिसरा कोण विकेट किपर नसणार आहे, तो एकच असेल.